आज अनेकांकडे संपत्ती असली तरी संस्काराचा अभाव जाणवत आहे. धर्मदिव्याप्रमाणे तेवत राहण्यासाठी धर्मजागृती हा सर्वांचा उद्देश असावा. प्रत्येकाच्या अंतःकरणात धर्माचे बीज असावे. भागवत सप्ताह मनुष्याने कसे राहावे, कसे वागावे हे शिकवत असून चित्त स्थिर ठेवून भगवंतांचे नामस्मरण केल्यास अंतःकरण शुद्ध होऊन पुण्यपदरात पडते, असे प्रतिपादन हरिभक्त परायण गजानन महाराज शास्त्री कार्ला यांनी केले आहे. शहरातील बाभळी येथील पुरातन विठ्ठल मंदिर संस्थानात आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानदाय सप्ताहात मुख्य कथा प्रवक्ते म्हणून शास्त्री महाराज बोलत होते. रविवारी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर संस्थानात सकाळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष अनंत पाटील, नाना माहुरे, रवी सोनकर, रमेश झाडे, सुभाष सोमारे, विष्णू बनारसे, रामेश्वर साबळे, मार्गदर्शक बाळासाहेब गुहे, मधु घाडगे उपस्थित होते. दरम्यान पुढे बोलताना गजानन महाराज शास्त्री म्हणाले, इतर धर्माचा द्वेष करण्यापेक्षा आपण आपल्या धर्मावर निष्ठेने प्रेम करावयास हवे. मस्तकावरील तिलक हा चेहऱ्याचे तेज वाढविणारा सामर्थ्याचे प्रतीक आहे. हरी म्हणजे परमात्मा, हरी म्हणजे वैकुंठ, असे उपस्थितांना सांगितले. 4 जुलै पासून श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरू आहे. 11 जुलै दुपारी 2 वाजता बाभळी गावातून भव्य दिव्य पालखी सोहळा निघणार आहे. 12 जुलैला काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी वरील कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल मंदिर संस्थान बाभळीचे पदाधिकारी यांनी केले आहे. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.